सो रश्मी शिंदे यांना विनंती करेन की त्यांनी मंचावर येऊन या पुढची धुरा सांभाळावी. स्वतंत्र इंडिपेंडंट मी आज आहे ती फक्त आणि फक्त प्रगती आचरेकरमुळे आहे. सो तुम्हाला इथे आज तुम्ही ज्या उभ्या आहात, इथे बसलेल्या आहात सगळ्याजणी, तुमच्या सर्व मैत्रिणी ज्या तुम्हाला कदाचित तुम्ही ह्या फील्डमध्ये ज्या आला आहात, कोणाच्या त्यांना कोणातरी मदतीमुळे आलेला आहात. सो नेहमी हे लक्षात ठेवा की आपल्या मैत्रिणी ज्या आहात ना त्याला नेहमी आपल्या जवळ ठेवा, कारण त्याच एक स्वामींच्या कृपेने तुमच्या जवळ असतात. खरं तर मी जेव्हा या व्यवसायात आले 22 वर्षापूर्वी, तेव्हा मला माझ्या सासऱ्यांनी खूप मदत केली आणि त्यांनी मला सांगितलं की तू उभी राहा इथे, तुला पुढे याचा नक्कीच फायदा होईल. आणि त्यांचे हे शब्द तंतोतंत खरे ठरले, कारण आज मी इंडिपेंडंट आहे आणि याचमुळे मी माझ्या मुलीचं शिक्षण तिच्या आवडीप्रमाणे करू शकले. आज ती आर्किटेक्ट आहे आणि आणखीन थोडे दिवसातच ती मास्टर्ससाठी कॅनडाला पण जाणार आहे. मी तुम्हाला माझ्याबद्दल थोडक्यात याचसाठी सांगत आहे की मी पण तुमच्यासारखीच एक स्त्री आहे. घरदार सांभाळून आज या क्षेत्रात माझं स्वतःचं एक अस्तित्व उभं केलं आहे. आता मी थोडक्यात तुम्हाला एक इन्व्हेस्टमेंट्स बद्दल सांगते. बचत आणखीन गुंतवणूक हे दोन्ही शब्द सारखेच आहेत, पण त्या दोन शब्दांमध्ये पण खूप फरक आहे. आपल्याला असं वाटते की हा बचत म्हणजे काय, मी करू शकते, पण गुंतवणूक आणि बचत याच्यामधला जो फरक आहे तो मी आता आधी आपल्याला इथे सांगते. हे थोडक्यात माझ्याबद्दल माहिती आहे. मी इथे टोटल 9 कंपन्यांची असोसिएट आहे. लाईफ, जनरल आणि हेल्थ ह्या तिन्ही सेगमेंटमध्ये मी काम करते, पण माझा फोर्टे आहे हेल्थ इन्शुरन्स. नेक्स्ट सेव्हिंग्ज म्हणजे काय? सेव्हिंग्ज म्हणजे तुम्ही जी आयत्या वेळेला जेव्हा तुमची इमर्जन्सी येते तेव्हा तुम्ही जी सेव्हिंग करता, जी बचत करता, ती म्हणजे सेव्हिंग. पण बचत करताना तुम्हाला त्याच्यामधून खूप काही इंटरेस्ट अपेक्षित नसतं. तुम्हाला जेव्हा आयत्या वेळेला जेव्हा तुम्हाला इमर्जन्सी असेल तेव्हा तुम्हाला जी मदत पडेल ती म्हणजे सेव्हिंग. आणि हे सेव्हिंग तुम्ही कशा प्रकारे करू शकता हे तुम्हाला मी थोडक्यात सांगते. आणि गुंतवणूक, तुम्ही जेव्हा सेव्हिंग करू शकता आणि तुमची जेव्हा बचत वाढते तेव्हाच तुम्ही चांगल्या प्रकारे गुंतवणूक करू शकता. आणि गुंतवणूक करताना आपल्याला आपल्या पैशातून जास्त इंटरेस्टची अपेक्षा असते, पण बचत करताना तशी अपेक्षा नसते. बचत करताना एकच आपल्याला अपेक्षा असते की आपल्याला जेव्हा गरज पडेल, जेव्हा आपली इमर्जन्सी असेल तेव्हा आपल्याला आपल्या बचतीचा फायदा व्हावा. आणि योग्य प्रकारे आर्थिक नियोजन करण्यासाठी तुम्हाला चांगल्या प्रकारे बचतही करावी लागते. तुम्ही जेव्हा चांगल्या प्रकारे बचत कराल तेव्हाच ती चांगल्या प्रकारे तुम्ही गुंतवणूक करू शकता. नेक्स्ट आता सेव्हिंग, बचत तुम्ही कशी करू शकाल याचे काही फंडे आहेत. तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाच्या 10% रक्कम तुम्ही बचत केली पाहिजे. बचत करताना तुम्ही, आपला एक फॉर्म्युला आहे खरं तर बचतीचा, की तुमचं जे काही उत्पन्न आहे त्याच्यातून तुम्ही तुमचं सेव्हिंग म्हणजे बचत वजा करून जो काही खर्च राहतो ते तुम्हाला तुम्ही एक्सपेन्स म्हणून तुम्ही खर्च करू शकता. पण प्रत्येकाच्या घरी ना उलटं केलं जातं. तुमचं जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नातून तुम्ही तुमचा जे खर्च आहे ते वजा करता आणि जे काही बॅलन्स राहतं त्याचं सेव्हिंग होतं. पण तेव्हा काय होतं ना की महिना म्हणजे आपल्या घरात जो पगार येतो तोही संपतो आणि लोकांना कळतच नाही की आपला पगार कधी संपला. म्हणजे काय होतं ना की 1 तारीख आणि 31 तारीख यांचा मेळ घालतच होत नाही. तो खरं त्यांचं भांडणच होतं प्रत्येक घरामध्ये. प्रत्येकाची 1 तारीख आणि 31 तारीख याच्यामध्ये भांडण होतं आणि त्याच्यामध्ये कळतच नाही की पगार कधी संपला. सो हा जो मेळ आहे 1 तारखेचा आणि 31 तारखेचा, हो जर का तुम्हाला जर का आनंदाने करायचा असेल, हसतमुखाने करायचं असेल तर तुम्हाला आधीच एक सेव्हिंगचा म्हणजे बचतीचा एक फॉर्म्युला तुम्हाला हा केला पाहिजे की तुम्ही जर का आधीच 10% जर का सेव्हिंग केलं तर 90% तुमच्या हातात राहतं. आणि मग 90% जेव्हा तुमच्या हातात येते तेव्हा तुम्हालाही कळतं की तुम्ही तुमच्या मनाला एक सांगता की बाबा आता 90% माझ्या हातात आहे आणि त्यातूनच मला खर्च करायचा आहे. आणि तो खर्च जेव्हा तुम्हाला समजतं की बाबा आता तुमच्या मनाला जेव्हा तुम्ही कळवता की मला आता 90%च खर्च करायचा आहे, तेव्हा हळूहळू तुमच्या मनालाही याची सवय होते. आणि जेणेकरून काय होतं ना की तुमची बचत ही वाढत जाते आणि मग तुमची बचत जेव्हा वाढते तेव्हा तुम्ही अतिशय चांगल्या प्रकारे गुंतवणूक पण करू शकता.
नेक्स्ट, तुम्ही बचत कशा प्रकारे करू शकता ह्याचे काही फॉर्म्युलेज आहेत. बँक अकाउंट, बँक अकाउंटमध्ये तुम्हाला 3 ते 5% इंटरेस्ट मिळतं. पण ज्या कोऑपरेटिव्ह बँक आहेत, उदाहरणार्थ सारस्वत बँक, शामराव विठ्ठल बँक, आता एक नवीन पण एक बँक आलेली आहे तिरुमला, याच्यामध्ये तुम्हाला कोऑपरेटिव्ह बँकेमध्ये इंटरेस्ट जास्त मिळतं गव्हर्नमेंट बँकांपेक्षा. वेगवेगळ्या बँकांचे फिक्स डिपॉझिटचे रेट्स हे खूप वेगळे आहेत. पोस्टल स्कीम्स, लाईफ इन्शुरन्स, आज LIC ऑफ इंडिया ही नंबर 1 सेमी गव्हर्नमेंट कंपनी आहे भारताची, जिचं बाकीच्या देशांमध्येही ऑफिसेस आहेत. आणि मेडिक्लेम, मेडिक्लेम म्हणजेच हेल्थ इन्शुरन्स. नेक्स्ट, मी तुम्हाला आधी हेल्थ पोस्टल सर्व्हिसेसबद्दल सांगते. हे काही सिलेक्टेड रेट्स आहेत. जसं सेव्हिंग्ज अकाउंट, तुम्ही पोस्टामध्येही सेव्हिंग अकाउंट ओपन करू शकता. त्याचा रेट आहे सध्याचा 4%. सुकन्या समृद्धी, हे तर मला वाटतं बऱ्याच जणांना माहिती आहे. खूप जनमानसात ही जी पॉलिसी आहे ही खूप प्रसिद्ध झाली आहे, कारण ही फक्त मुलींसाठी ही पॉलिसी आहे जी पोस्टाने ओपन केली होती. आणि याचा रेटही सध्या 7.6 आहे आणि ही 21 वर्षासाठी आहे. किसान विकास पत्र 7.2%, 10 वर्षामध्ये तुम्ही याच्यामध्ये सिंगल प्रीमियम टाकू शकता, एकच रकमी रक्कम, आणि ही 10 वर्षामध्ये डबल होते. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, पब्लिक प्रॉव्हिडंट फंड ही गव्हर्नमेंटने कमी उत्पन्न दराज ज्यांचं आहे त्यांच्यासाठी केलेली आहे, पण याचा सगळेच जण फायदा घेतात. तुम्हा सर्वांना एक मी ॲडवाईस पण करेन की पब्लिक प्रॉव्हिडंट फंडमध्ये तुम्ही मिनिमम 500 रुपये इन्व्हेस्टमेंट करून पण हे करू शकता. पब्लिक प्रॉव्हिडंट फंड, मंथली इन्कम स्कीम, नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट्स, मोस्टली ज्या पण पोस्टाच्या ज्या स्कीम्स आहेत त्या सर्वांसाठी ना अंडर सेक्शन 80C ह्याच्यामध्ये तुम्ही फायदा घेऊ शकता. रिकरिंग डिपॉझिट RD, याचा रेट आहे 5.8 आणि हे 5 वर्षासाठी आहे. या ज्या पण 5 वर्षासाठीच्या ज्या पण स्कीम्स आहेत याच्यामध्ये तुम्हाला जर का काही इमर्जन्सी आली, जर का आधीच पैसे काढावे लागले तर मेडिकल ग्राउंडवरती तुम्ही पैसे काढू शकता. 1 वर्ष, 2 वर्ष, 3 वर्ष आणि 5 वर्ष या ज्या स्कीम्स आहेत ह्या 1, 2, 3 आणि 5 वर्षांसाठी आहेत आणि त्यांचे रेट्सही खूप चांगले आहेत. याच्यामध्ये तुम्हाला जर का आधी पैसे काढायची गरज लागली तर तुम्ही पैसे काढू शकता, पण ते इमर्जन्सी ग्राउंडवरती. अदरवाईज तुम्हाला त्याच्याही अगदी खूप इमर्जन्सी लागली तर 1-1.5% रक्कम त्याच्यात कापली जाते. नेक्स्ट, इन्शुरन्स स्कीम्सबद्दल सांगते थोडक्यामध्ये. इन्शुरन्समध्ये एन्डोमेंट स्कीम्स, एन्डोमेंट पॉलिसी असतात, मनी बॅक पॉलिसी असतात. मनी बॅकमध्ये तुम्हाला दर 5 वर्षांनी किंवा दर 4 वर्षांनी असे पैसे मिळतात जे तुम्ही परत कुठेतरी इन्व्हेस्टही करू शकता. टर्म इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स म्हणजे ना त्याच्यामध्ये येतं की फक्त इन्शुरन्स, म्हणजे त्याच्यामध्ये जसं एन्डोमेंट पॉलिसीमध्ये तुम्हाला काही रिटर्न्स मिळतात काही ठराविक पिरियड नंतर, तसं टर्म इन्शुरन्समध्ये नसतं. टर्म इन्शुरन्समध्ये खूप मोठी रकमेचं इन्शुरन्स, म्हणजे जर का 25 लाखाचं 1 करोडचं इन्शुरन्स अतिशय नॉमिनल अमाऊंटमध्ये तुमचं होतं, ते टर्म इन्शुरन्स. आणि मेडिक्लेम, मेडिक्लेम म्हणजे हेल्थ इन्शुरन्स. मी तुम्हाला थोडक्यात हेल्थ इन्शुरन्सबद्दलही सांगते. नेक्स्ट, हेल्थ इन्शुरन्स हे आज बऱ्याच कंपन्या देतात, प्रायव्हेट कंपन्या देतात. नंबर 1 आहे न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी लिमिटेड. याच्यामध्ये तुम्हाला फायनान्शियल सिक्युरिटी मिळते. हेल्थ इन्शुरन्समध्ये तुमचा जो हॉस्पिटलचा जो खर्च असतो तो होतो आणि त्याच्यामध्ये तुम्हाला मिनिमम 24 आवर्स ॲडमिशन मस्ट असतं. तुम्ही बघितलं असेल की तुमचं ते डिस्चार्ज समरी आहे, जेव्हा तुम्ही हॉस्पिटलमध्ये डिस्चार्ज घेता त्याच्यामध्ये टाईम पण प्रिंट आउट होऊन येतो. तो याच कारणासाठी असतो की कंपनीला कळावं की तुम्ही मिनिमम 24 आवर्स ॲडमिशन घेतलेलं आहे की नाही ते. कारण जर का त्याच्यापेक्षाही 1 तास जरी कमी तुम्ही ॲडमिशन घेतलं झालं असाल तर तो क्लेम मिळत नाही. याच्यामध्ये असे बरेच रूल्स रेग्युलेशन्स आहेत की स्टार पॉईंट्स म्हणता येतं त्याला, की बऱ्याच कारणांसाठी क्लेम इन्शुरन्स, हेल्थ इन्शुरन्सचा डिनाय केला जातो, म्हणजे नाकारला जातो. त्याची काही कारणं आहेत. जेव्हा तुम्ही ॲडमिट होता कुठल्याही हॉस्पिटलमध्ये तेव्हा तुम्हाला विदिन 24 आवर्स गव्हर्नमेंट म्हणजे कंपनीला, ज्या कंपनी तुम्ही घेतलेला आहे इन्शुरन्स त्या कंपनीला कळवावं लागतं की तुम्ही आता ॲडमिट होत आहात. जसं आता एक्झाम्पल देते मी, कॅटरॅक्टचं ऑपरेशन असेल आणि तुम्हाला कंपनीला कळवावं लागतं की तुम्ही उद्या या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट होत आहात, किती टायमिंगला. कॅटरॅक्टचं ऑपरेशन हे डे केअरमध्ये केलं जातं.
त्याचबरोबर कॅटरॅक्टच्या ऑपरेशनमध्ये तुम्ही जी लेन्स लावलेली आहे तो जो बॉक्स आहे तो तुम्हाला कंपनीला सबमिट करावा लागतो, अदरवाईज क्लेम डिनाय केला जातो. जेव्हा तुम्ही ऍडमिट होता त्याच्यामध्ये 30 दिवस आधीचं, ऍडमिट ज्या दिवशी झाला आहात त्याच्या आधीचा 30 दिवस आणि ज्या दिवशी तुम्ही डिस्चार्ज घेतला आहात त्या दिवसानंतरच्या 60 दिवसांचा खर्च तुम्हाला मिळतो. याच्यामध्ये तुमचे ऍक्सिडेंटल क्लेम जरी असेल, जर का तुम्ही पॉलिसी घेतली आहे, तुम्ही आज पॉलिसी घेतली आणि उद्या तुमचं ऍक्सिडेंट झालं तर तेही मेडिक्लेममध्ये कव्हर केलं जातं. हेल्थ इन्शुरन्समध्ये कुठल्याही कॉस्मॅटिक सर्जरी, डेंटल सर्जरी कव्हर नाही केलं जात. पण जर का ऍक्सिडेंटमुळे जर का तुम्हाला काही डेंटल सर्जरी करावी लागली, कॉस्मॅटिक सर्जरी करावी लागली तर ते आपल्याला मिळतं. क्रिटिकल इलनेस रायडर जसे कॅन्सर आहे, बरेच क्रिटिकल इलनेस आहेत कॅन्सर, त्याच्यामध्ये जे केमोथेरपी आणि रेडिएशन आहे तेही हेल्थ इन्शुरन्समध्ये कव्हर केलं जातं. ॲम्ब्युलन्स चार्जेसही मिळतात, फक्त ते म्हणजे जर का तुमचं पर डे म्हणजे त्याचे काही चार्जेस आहेत, म्हणजे 5,000 रुपीज पर इयर असं तुम्हाला मिळतं. सो जर का तुमचं एकाच क्लेममध्ये जर का हे 5,000 रुपीज जर का एम्बर्स झाले, जर का एक्झॉस्ट झाले तर नेक्स्ट क्लेमसाठी तुम्हाला ॲम्ब्युलन्स चार्जेस नाही मिळत. नेक्स्ट इन्व्हेस्टमेंट्स. हे आतापर्यंत आपण जे बघितलं ना हे सिम्पल बचत, तिचे तुम्ही कशा प्रकारे बचत करू शकता याचे फंडे होते. कारण बचत करताना आपल्याला एकच असते की त्याच्यामध्ये तुम्हाला इंटरेस्ट जे आहे, रिटर्न्स जे आहेत हे खूप जास्त नाही मिळत. LIC आज जास्तीत जास्त 6% इंटरेस्ट देते. काही पॉलिसीमध्ये LICच्या 8% रिटर्न आहे. पण इन्व्हेस्टमेंट करताना आपल्याला इन्व्हेस्टमेंट म्युच्युअल फंड, स्टॉक मार्केट, गोल्ड बॉन्ड्स, गव्हर्नमेंट बॉन्ड्स आणि रिअल इस्टेट हे इन्व्हेस्टमेंटचे फंड आहेत. याच्यामध्ये तुमचे जे रिटर्न्स आहे हे तुम्हाला, म्हणजे म्युच्युअल फंड तर आज खूप म्हणजे ॲडव्हर्टाईजही होते की म्युच्युअल फंड सही आहे. म्युच्युअल फंड तुम्ही जेव्हा लॉंग टर्म म्हणजे 10 वर्षापेक्षा जास्त तुम्ही इन्व्हेस्टमेंट कराल तर त्यामध्ये तुम्हाला 20% जास्त रिटर्न्स मिळतात. म्युच्युअल फंडमध्ये काय, म्युच्युअल फंड ॲक्च्युली काय आहे ना की ते बाजारातील चढ उतारावरती अवलंबून असतं. त्यामध्ये डेट फंड, इक्विटी फंड आणि हे दोन्ही अशा प्रकारे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्यामध्ये जे इक्विटी फंड जे आहे हे थोडं रिस्की असतं, म्हणजे तुमची जर का पूर्णपणे रिस्क घ्यायची तयारी असेल तर तुम्ही इक्विटी फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. याच्यामध्ये बॅलन्स फंड्स पण आहेत ज्याच्यामध्ये थोडं रिस्क कव्हर थोडं कमी असतं. म्युच्युअल फंडमध्ये एकच आहे की थोडं रिस्क घ्यायची तुमची तयारी पाहिजे आणि याच्यामध्ये सिस्टमॅटिक इन्व्हेस्टमेंट प्लॅन हेही असतं ज्याच्यामध्ये तुम्ही थोडी थोडी रक्कम म्हणजे 500 रुपयाने पण तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट्स करू शकता. म्युच्युअल फंड हा म्हणजे सध्याच्या काळामध्ये जे नवीन जनरेशन आहे त्यांच्यासाठी अतिशय एकदम म्हणजे पसंतीचा म्युच्युअल फंड ही गुंतवणूक आहे. कारण ही काही जण शॉर्ट टर्ममध्ये पण म्हणजे जर का तुम्ही इन्व्हेस्टमेंट केली असेल 15 वर्षासाठी तर एक 5 वर्षामध्ये इमर्जन्सीमध्ये म्हणजे हे ॲक्च्युली फ्लक्च्युएटिंग असतं. तुम्ही जेव्हा तुम्हाला गरज आहे तेव्हा तुमचे जे युनिट्स आहेत ते तुम्ही सेल करू शकता. सो इमर्जन्सीसाठी पण म्युच्युअल फंडचा हा जो फंड आहे हा अतिशय चांगल्या प्रकारे उपयोगी पडतो. जे पण सिनियर सिटीजन्स आहेत त्यांच्यासाठी पण म्युच्युअल फंड अतिशय चांगल्या प्रकारे तुम्ही इन्व्हेस्ट करू शकता. गव्हर्नमेंटच्याही काही स्कीम्स आहेत ज्याच्यामध्ये जसं आता पंतप्रधान वय योजना जी LIC तर्फे राबवली जाते त्याच्यामध्ये 8% रिटर्न ठेवलेला आहे. जीवन शांती आणि जीवन अक्षय यामध्येही जर का तुम्ही डिफरमेंट पिरियड म्हणजे काही काळानंतर जर का तुम्ही पेन्शन घेतली तर तुम्हाला मोर दॅन 10% रिटर्न्स आहे. स्टॉक मार्केट सगळ्यांनाच माहिती आहे की खूप रिस्की आहे हे. सो तुमची जर का रिस्क घेण्याची तयारी असेल तर तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता कारण याच्यामध्येही रिटर्न्स खूप चांगले येतात. नेक्स्ट गव्हर्नमेंट बॉन्ड्स. गव्हर्नमेंट बॉन्ड्स म्हणजे आपण जेव्हा खरं तर गव्हर्नमेंट बॉन्ड हे असं आहे ना की जेव्हा तुम्हाला कुठल्याही कंपनीला म्हणजे एक स्पष्ट आणि सोप्या शब्दात सांगायचं तर कंपनीला उधार देणं.
तुम्ही जे कंपनीला उधार पैसे देत आहात त्याच्याबद्दल कंपनी तुम्हाला बॉन्ड्स देते आणि ह्या बॉन्ड्सची जी अमाऊंट असते ही तुम्हाला कर्ज रोख्यामध्ये मिळाली जाते, पेपर फॉर्ममध्ये असते आणि याच्यासाठी कंपनी तुम्हाला क्वार्टरली म्हणजे 3 महिन्यांनी तिमाही व्याज देते. नेक्स्ट, गोल्ड बॉन्ड्स. सोनं हा सर्व भारतीयांच्या आवडीचा विषय आहे, पसंतीचा विषय आहे. म्हणजे स्त्रिया काय आणि पुरुष काय की सगळ्यांनाच हा आवडीचा विषय आहे आणि भारतामध्ये तर प्रत्येक वेळेला म्हणजे कुठल्याही सणाला किंवा कुठल्याही जे आता असेल लग्न सराई काही असेल तरी सोन्याच्या खरेदीसाठी केली जाते. आज सोन्याचा रेट आहे जवळजवळ 50,000पेक्षाही जास्त. गोल्ड बॉन्ड्स ही 2015 साली गव्हर्नमेंटने आणलेले एक रोख्याची एक स्कीम आहे ज्याच्यामध्ये हे जे गोल्ड बॉन्ड्स असतात हे पेपर फॉर्ममध्ये असतात. याच्यामध्ये कसं आहे ना की तुम्ही वर्षातून 3 वेळा गव्हर्नमेंट तारखा डिक्लेअर करते. ऑलरेडी आता 19 ते 23 डिसेंबरला सबस्क्रिप्शन क्लोज झालं. याच्या नंतरचं जे सबस्क्रिप्शन आहे ना हे आहे मार्च महिन्यामध्ये, 4 ते 6 मार्च. याच्यामध्ये 1 ग्रॅम गोल्डचे रोखे दिले जातात गव्हर्नमेंटकडनं. हे स्पेसिफिकली RBI आणि ज्या पण बँका आहेत त्यांच्याकडनं आपल्याला दिले जातात. 1 ग्रॅम सोन्याच्या रोख्याची किंमत असते 19 ते 23 मध्ये त्याची किंमत होती 5,359 आणि जे मार्चमध्ये जे रोखे गव्हर्नमेंटतर्फे डिक्लेअर होणार आहेत त्याची किंमत आहे 5,409. तुम्ही आता हा विचार करा की जेव्हा तुम्ही 1 ग्रॅम गोल्ड जेव्हा घ्यायला जाता तेव्हा तुम्हाला 50,000 रुपयेपेक्षाही जास्त रक्कम द्यावी लागते. इथे तुम्हाला 1 ग्रॅम गोल्डचे जे रोखे आहेत ते 5,409 मध्ये मिळणार आहेत. आता जेव्हा तुम्ही सोनं खरेदी करता त्याच्यामध्ये काय होतं ना की त्याच्यामध्ये तुम्हाला शुद्धता जी आहे त्याचप्रमाणे ते दागिने बनवताना त्याची जी मजुरी आहे तीही द्यावी लागते. त्याचबरोबर अतिशय चांगल्या प्रकारे सांभाळावे लागतात. सुरक्षितता म्हणजे ते आपण एकतर आपल्या लॉकरमध्ये ठेवतो, घरी ठेवताना घरी कोणीतरी असलं पाहिजे कारण आजकाल सोन्यांचं प्रमाणही खूप वाढलं आहे. सो जेव्हा आपण सोनं दागिने जेव्हा खरेदी करतो तेव्हा त्याची सुरक्षितता जास्त वाढते आणि ते तुम्हाला त्याचा इन्शुरन्स पण करून द्यावं लागतं हाऊस होल्ड प्रॉपर्टीमध्ये. जेव्हा तुम्ही कर्ज रोखे घेता ना याच्यामध्ये तुम्हाला GST लागत नाही आणि तुम्ही ज्या दागिने बनवतात त्याच्यावरती तुम्हाला GST लागतं. सो गव्हर्नमेंटने हे जे कर्ज रोखे आहेत गोल्ड बॉन्ड्स हे यासाठीच आणलेले आहेत की जनतेने हे कर्ज रोख्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करावी आणि सोनंच्या पेक्षा याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली तर ती तुम्हाला जेव्हा अडचणीच्या वेळेला तुम्ही याच्यावरती ह्या कर्ज रोख्यांवरती लोनही घेऊ शकता. आणि हे जे गोल्ड बॉन्ड्सवरती जे मिळणारं लोन आहे हे तुम्ही कुठल्याही बँकांमधनं, बँक ऑफ बरोदा स्पेसिफिकली आहे त्यांच्या सर्व ब्रांचमधून तुम्हाला हे गोल्ड रोखे मिळतात. सो माझं हे मी आतापर्यंत जे तुम्हाला ज्या वेगवेगळ्या स्कीम्स सांगितल्या आहेत त्याच्यामध्ये जर का तुम्हाला काही पण जर का प्रश्न असतील, काही विचारायचं असेल तर तुम्ही मला कधी विचारू शकता. माझा फोन नंबर मी इथे दिलेला आहे. तुम्हाला आताही जर का कोणाला काही विचारायचं असेल कुठल्याही स्कीमबद्दल तर मी तुम्हाला आता इथे तुमचं सांगू शकते. काही कोणाचे प्रश्न उत्तर असेल